नमस्कार, सुप्रभात. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी बांगलादेशातनं. इथे अक्षरशः अराजकता माजलेली आहे. अंधाधुंद कारभार सुरू झालाय. तिथल्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना गेल्या 13 तासांपासून भारतात आहेत. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवरती शेख हसीना यांचं विमान अजूनही आहे, त्यामुळे आता भारताचं टेन्शन वाढलंय. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्या ढाकाहून आगरतळा मार्गे भारतात पोहोचल्या. त्यांचं C-130 हे वाहतूक विमान संध्याकाळी 6 वाजता गाझियाबादमधल्या हिंडन एअरबेसवरती पोहोचलं. दरम्यान दिल्लीमध्ये आल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोभाल यांनी त्यांची भेट घेतली. शिवाय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचीही भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. दरम्यान शेख हसीना यांनी ब्रिटनकडे शरणागतीची मागणी केली आहे. तर रात्री उशिरा 1च्या दरम्यान हसीना लंडनला रवाना होण्याची शक्यता होती, मात्र त्या अजूनही भारतातच आहेत. दरम्यान बांगलादेशमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी स्पेशल ऑपरेशन राबवण्याच्या केंद्र सरकार तयारीत असल्याचीही माहिती मिळते. ढाक्यामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या विमान रेल्वे सेवा या स्थगित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्या बांगलादेशमध्ये तुफान अशी अराजकता माजलेली आहे. दुसरीकडे स्वतः शेख हसीना या भारताच्या आश्रयासाठी आलेल्या आहेत. दिल्लीमध्ये त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलेलं आहे. मात्र असं असतानाच सध्या शेख हसीना यांच्या संदर्भातली सुरक्षा ही प्रचंड आणि अशी कडेकोट करण्यात आलेली आहे. त्या इंग्लंडला जातात का, इंग्लंड त्यांची शरणागती स्वीकारतं का, याबरोबरीनं अधिक महत्त्वाच्या घडामोडी कशा वेग घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेख हसीना भारतात आल्यानंतर थोडीशी चिंता सुद्धा वाढलेली आहे. गेल्या 13 तासापासून त्या भारतातच आहेत. दुसरीकडे आपण बघतोय राष्ट्रपतीचा पुतळा असेल ढाक्यामधला, तो सुद्धा त्यांनी पाडून टाकलेला आहे. तर शेख हसीना ज्या ठिकाणी राहत होत्या त्या त्यांच्या निवासस्थानी सुद्धा अक्षरशः लूट करण्यात आली आहे. अशा पद्धतीनं आक्रमक झालेले हे लोक आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान शेख हसीना यांना अक्षरशः देश सोडून पळ काढावा लागला आणि त्यांनी भारतात आश्रय घेतलाय. अधिक माहिती घेऊयात. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. रामराजे, एकंदरीतच आपण बघतोय भारताच्या त्या आश्रयाला आलेल्या आहेत. भारतानं सुरक्षित स्थळी त्यांना ठेवल्याचं कळतंय. मात्र इथून पुढे नेमकी भारताची पावलं काय असणार आहेत? शेख हसीना स्वतः किती काळ इथे राहणार आहेत? बिलकुल, खरं तर आपल्याला जी माहिती मिळाली होती त्यानुसार त्या काल रात्री 1 वाजता निघणार होत्या लंडनसाठी. परंतु अद्यापही पुढचे अपडेट जे आहेत ते कळाले नाहीयेत की त्या निघाल्या आहेत की नाहीयेत. परंतु महत्वाच्या ज्या बैठका होत्या त्यांनी विमानामध्येच केल्या होत्या. सर्व अधिकारी विमानातच जाऊन भेटले होते. अजित डोभाल जे की NSA आहेत ते सुद्धा विमानात जाऊन भेटले होते आणि त्यानंतर बांगलादेशमधली संपूर्ण परिस्थिती संदर्भामध्ये चर्चा केली होती. आता इथून पुढे सुद्धा रेल्वे बंद आहेत, विमानं बंद आहेत. एअर इंडियानं सुद्धा आपली सर्व उड्डाणं जे आहेत ते रद्द केलेली आहेत आणि वन टाइम सेटलमेंट मध्ये या सर्व प्रवाशांना पैसे परत करण्याचं सुद्धा हमी दिलेली आहे. त्यामुळं एक अराजकता माजलेली आहे बांगलादेशमध्ये. अशा वेळी भारताचे व्यापारी संबंध त्याचबरोबर राजकीय संबंध हे भारताला टिकून ठेवावे लागतील का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच काल जी सुरक्षा समितीची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे व्यापारावर परिणाम होतोय, त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण बॉर्डर जे आहेत ते सील करण्यात आलेले आहेत आणि जे सैन्य आहे, लष्कर जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. BSFचे DG सुद्धा सीमेवर जाऊन तिथे थांबलेले आहे. त्यामुळं टेन्शन जे आहे, तणाव जो आहे तो सीमेवरती भागामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. परंतु इथून पुढे आता भारताची भूमिका कशी असणार आहे बांगलादेशच्या संदर्भामध्ये? जे लष्कराचं राज्य आहे त्यांच्यासोबत कॉपरेशन असणार आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. का नवीन सरकार तिथे येऊ घालते ते सुद्धा बघावं लागणार आहे. परंतु अद्यापही शेख हसीना नेमक्या कुठे आहेत याची माहिती जी आहे ती अद्याप कोणालाही मिळालेली नाहीये. त्यामुळे आज दुपारपर्यंत अपडेट येण्याची शक्यता आहे.
अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेख हसीना यांचे जे पुत्र आहेत त्यांनी तर आता हेही स्पष्ट केलेलं आहे की त्या आता पुन्हा काही बांगलादेशात परतणार नाहीत आणि पुन्हा राजकारणात बांगलादेशच्या परतणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे याबद्दल काय अपडेट येत आहेत, कारण त्यांनी स्वतः ब्रिटनकडे मागणी केलेली होती, शरणागती पत्करणार होत्या, याबद्दल काही अपडेट कळू शकलेत का? बिलकुल, रात्रीपर्यंत माहिती हीच मिळाली होती की अद्याप ही लंडनवरून ब्रिटनकडून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नव्हता, त्यामुळे टेक ऑफ घेण्यासाठी उशीर लागला होता. आता इथून पुढची रणनीती कशी असणार आहे शेख हसीना यांची, म्हणजेच की ब्रिटननं रात्री पुन्हा उशिरा परवानगी दिली का हे सुद्धा पाहावं लागणार आहेत आणि त्यानुसार थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल की नेमके शेख हसीना या कुठे आहेत, कारण भारताला सुद्धा हे स्पष्ट करावं लागणार आहे की ते भारताच्या भूमीवर आहेत की नाहीत. त्यामुळे त्या दृष्टीनं पावलं उचलावी लागणार आहेत. परंतु आपण दोन सरकार जे आहेत ते बदलताना पाहिलेले आहेत. एक तर की पाकिस्तानचं की जेव्हा परवेज मुशर्रफ हे पळून गेले होते पाकिस्तान सोडून, आणि दुसरं की तालिबानचं सरकार जे आहे ते उलटापाल झालं होतं. परंतु भारतानं तालिबानच्या सरकारमध्ये म्हणजे अफगाणिस्तानचं जे सरकार होतं तिथे तालिबानी आले होते, परंतु तरी सुद्धा भारतानं तालिबानी सोबतचा संबंध जे होते ते चांगले ठेवले होते, कारण सत्तेत जो येतो त्या देशासोबत संबंध जे असतात ते चांगले ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळं भारतानं बायकॉट तिथे केला नव्हता. तेच उदाहरण पाहता कदाचित बांगलादेशचं सरकार कोणतेही जरी असलं तरी भारताला त्या सरकारसोबत सहकार्य करणं हे अपरिहार्य आहे, कारण त्या व्यापारी संबंध असतात, राजकीय संबंध सुद्धा असतात आणि सामाजिक संबंध सुद्धा असतात. त्याच्यामुळं भारत आता कशा पद्धतीने पावलं टाकणार आहे ते पाहावं लागणार आहे. अगदी. मात्र सगळ्यात महत्त्वाचं जे बांगलादेशमधलं राजकारण पेटवण्यात आलं, मुळातच त्यांचा पाय उतार होत नाही हे लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीनं आंदोलन तिथे आधी एकतर आरक्षणाचं आंदोलन, मात्र त्या आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते अर्थातच लक्षात यायला फार काही वेळ लागला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणारा बांगलादेश हा केवळ आणि केवळ शेख हसीना या पाय उतार व्हाव्यात यासाठीच चाललेले प्रयत्न होते हे तर सगळ्यांच्या लक्षात येत होतं. मात्र अशा पद्धतीनं त्यांना बाहेर पडावं लागेल, देश सोडून पळून जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. या परिस्थितीवरती आता नेमके जे विश्लेषक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? बिलकुल, खरं तर कोणताही सत्ता पालट करायचा असेल तर अगोदर युवकांमध्ये असुरक्षितता निर्माण करणं हाच महत्वाचा धागा असतो आणि त्या दृष्टीनं असुरक्षितता तिथे निर्माण करण्यात आली होती हे स्पष्ट आहे. आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून किंवा इतर महत्वाच्या मुद्द्यावरून सुद्धा ही असुरक्षितता युवकांच्या मनामध्ये निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे सरकारवरचा युवकांचा विश्वास जो आहे तो तिथला उडाला होता. नोकऱ्याच्या संदर्भातच हा विषय येत होता आणि जे अपात्र आहेत किंवा ज्यांच्यामध्ये क्वालिटी नाहीये, गुणवत्ता नाहीये, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नोकऱ्यामध्ये सामावून घेतलं जात आहे. हाच रोष जो आहे तो इथल्या युवकांमध्ये निर्माण झाला होता आणि त्यामुळेच हा वाद उफाळून आलेला आहे. खर तर शेख हसीना यांनी म्हणजे की कोर्टाने सुद्धा निकाल दिला होता आणि यावर तोडगा निघाला होता, परंतु नंतर ही मागणी जी आहे ती शेख हसीना यांच्या राजीनाम्यावर येऊन पोहोचलेली होती आणि मग तोपर्यंत उशीर झाला होता, कारण युवक जे आहेत ते बऱ्यापैकी शेख हसीना यांच्या घरामध्ये घुसले होते, तोडफोड केली होती. तिथून शेख हसीना यांना आपल्या कुटुंबासह तिथून बाहेर निघावं लागलेलं आहे आणि पलायन करावं लागलेलं आहे. यावरून हे स्पष्ट दिसतंय की टार्गेट जे होते ते शेख हसीना होते, परंतु मुळात मुद्दा हाच आहे की या पाठीमागं नेमकं कोण होतं, बाहेरच्या शक्ती होत्या का अंतर्गतच शक्तींचा हा संपूर्ण डाव रचला गेला होता, हे सुद्धा आता बांगलादेशला बघावं लागणार आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे. तर आपण बघतोय कशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते हाताळत असताना अतिशय मोठं अपयश आलेलं आहे आणि अर्थातच हे अपयश यावं यासाठी बाहेरील शक्तींनी सुद्धा मोठं काम केलेलं होतं. त्यामुळे या सगळ्या संपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्याच्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास रामराजे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.